हाय मित्रांनो, काय काय बायको आमची वैतागली आज कालवणाला. काय नाही, काय करायचं? काहीच करू नका. हा, तुम्ही काहीच करू नका. कालवणाला काय नाही. डोक्याला तापच देऊ नका माझ्या. बघितलं का, डोक्याला तापच देऊ नका म्हणते. ही पोरगी इकडं अभ्यास करते, ती पोरगीची झोप झाली नाही, ती रात्रभर मुलगा ती झोपले या बेडवर. आणि बायको आज स्वयंपाकात मीच तेवढा मोकळा आहे. तुम्हाला कामधंदा नाही ना. मग मला मला कामाचा माणूस तुम्ही. बिनकामाचा नवरा म्हणले हे का बरं. असं काम आहे मोरकायचं चालले. यांचं काम उरकायचं चाललंय, आमचं काम वाढवायचं चाललंय. वाढवायचं चाललंय. व्यतिरिक्त दुसरं काय चालणार तुमच्याकडे? मग आई कसली लाल भडक डाळ आहे रे आता. तुमच्या तोंडावर हे आई ग, तुमच्या काय त्या तोंडावर डाळीचं ना? तूर तूर नाही, हे मसूर. मसूरची डाळ. छान डाळ कांदा होईल आता बाबा. आहा, हो काय नादच करायचा नाही, हे का नाही? हो, चांगलंय. चांगलं आहे. आणि लय त्या चांगलं आहे. मसूरच्या डाळीनं वात होतं असं समजते ती, ही सांगतीये मला. हम्म. म्हणलं बनव, आम्हाला होऊ दे झाला तर बघू दे काय होतं त्याचं. होय ना. हम्म. होऊ दे तर होऊ दे. माझ्या का बापाच्या जोडी दोंडा पडणार आहे का? हं? जोडीत दगड नाही पडणार, धोंडा पडणार नाही, पण नाऱ्या पडलाय त्याचं काय? तर तीच मोठा प्रॉब्लेम आहे. हा, तसंच आतापर्यंत तसंच झेलत आलोय ना. तडका एक नंबर द्यायचं काय? नाही बाबा, मला येत नाही. मला पाणी करायला येत नाही. तुम्ही काय खात जाणार माझ्या हातचं. बघा, बायकोच्या हातची फोडणी लय भारी लागते रे. आमच्या आई दगडाची अशी फोडणी द्यायची त्या टायमिंगला. बाई बरं, ही बिचारा ना ह्याच्यात आला का नाही किचन मध्ये. ती माझी आई ही करत होती, माझी आई ती करत होती. मग आईसारखं जरा करून दाखवा की इथं. मी जर केलं नाही का तर बायको मला मुलगा उभं करून डोळ्यामध्ये करायला हवं, म्हणून मी करतच नाही या पुढे. तोंड बघा तुमचं. काय तुझ्या पुढे करायचे काय? करणार आहे ते. तोंड बघा तोंड. तांड नाद करायचा नाही. मग दिसणार आहे. आपल्याला काय कमी समजते का? नाही नाही नाही. मग कमी समजायचं काय होतं. मग पण मग मी काय करू देत शकत नाही. मी करू शकत नाही तुझ्या पुढे. कारण काहीच येत नाही ना. बरं नाही येत बया, मी अडाणी आहे असं समज. तू एक नंबर सुगरण मला बायको मिळालीच बघ. नादच नाही. पोळी तर लुसलुशीत वाटाणा खावासारखी अशी कर. तर चढवायचं हरभऱ्याच्या झाडावर का तर आपलं खायला करूच तवर. आणि एकदा चढवून झालं की पण बाद दिशी तोंडावर. नाही या. कसं आहे? मित्रांनो, बायको मला अशी भेटली रे, ठाकास माटक मिळाली या. खरंच ठाकास माटक मिळाली. मी हिला जरा वायचं असं वर उचलून तुमच्या इथलं सांगितलं. इथलं काय चाललंय ती मनातलं कसं पटलंय. जी वाटत आहे ती वाटा आलं का नाही 2 मिनिटात. काय यायला वाईट म्हटलं, अशी उचला मी जरा थोडीशी. आणि मला कशी आपटावी झाली. हा पण तिच्या वायला हिच्या लगेच लक्षात आलं कसं काय वळखती काय. कारण नवरं तसंच असतं काम नवऱ्याचं. पण काय पण बायकोला गडगड गडगड बोलायचं. तुझ्याशिवाय करमतच नाही ग मला. कुठं जरी असलं तरी असं वाटतं बायको संघ असायचं. सांगा असावी. हे कसं आहे माहितीये का, बाहेर पाहुण्या रावळ्याच्यात गेलो तरी पण तिला संघ काय देतो त्याचं कारण आहे. कपडे धुवायचं टेन्शन नसतं, मागेल त्या हातात वस्तू मिळती. मोल करीनच की. अगं मोल करीन असं म्हणलंय का ग बायको? तेच की. अगं तू माझ्या जीवाची हीच की आहे. काय हा, मोल करीन नाही नाही, मग. एवढा मोठा माझा जीव तुझ्या हातात दिलाय होय ना. आई बापानं. हो. ती लई मोठी चुकी केली. माझ्या आई बापाने दिलाय तुमच्या. तवा तू नरड्यावर सुरू ठेवची ते त्यांनाच माहित. म्हणजे तसं नव, म्हणजे म्हणायचं काय? एवढा मोठा जीव तुझ्या ताब्यात दिलाय का त्यांनी? मग तुझ्या ताब्यात दिलाय, तू काय करायची तुझ्या हातात आहे ना आता. कुणाचा जीव कुणाच्या ताब्यात दिलाय मला सांगा. माझा तुमचा जीव तर नाही वे. माझ्या ताब्यात दिलाय मग नाही तुमच्या आई बापानं. काय मला काय घर जावई करून घेतलं का? घर जावाय कशाला पाहिजे तुला तेव्हा? हा? घर जावाय मी कशाला पाहिजे? मग एवढा मोठा जीव किती मोठा किमतीचा तुझ्या हातात दिलाय. हो तर मग उलट सांगताय जणू काय तुम्ही पोरगी असल्यावानी सांगायला. अहो आता तुमचं चालतंय, राज्य आहे. आमच्या हातात काय आहे? हा हा हा, कसं वाटते? आमच्या हातात ही आहे बघा. कसं माणूस ठसकायचं ती. कसा जीव पाकडायला लावलाय. आता कसं वाटतंय? भारी वाटते का नाही? हो हो, लयच भारी. बोलता बोलता गुटके गिळायला लावलं.
पाणी कामे गेली अरे बायकोला माझं शब्द खटाक देतय किती बघितलं मी. कशाचं खटकतंय तर खटाकतय तर काय तुझं कामाच्या नावाने बाबा आणि खटका तुझं सांगायला लागलं पहिलं भांडी आपल्याला आता काय 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 पाहिजे का नको का तुमच्या संग गप्पा मारत बसू माझ्या इथे कामं झाली नाही ती माझ्या संगच गप्पा मारायच्या. माझ्या कामात हातभार लावणार आहे का मग का? तुमच्या संग गप्पा मार मला भांडी घासू लागणार का नाही मला धुणं धुवू लागणार का नाही फक्त येऊन जाऊन आता स्वयंपाक करू लागणार का मी तू ऐका, बनवलेलं ऐका. खाऊ शकतो बघ. हा, मग मला तीच म्हणायचं आहे येऊन जाऊन फक्त मी खाऊ शकतो ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही खाणे झोपणे आणि भरणे हो अगं आता बनवलं की कालून आता कशाला आपल्याला काय करायला कालवण लागतं? बनवायच्या आधी सगळं होतं पण आता कशाला मला काय मी तुला करायला मदत करू लागतं मी तुला ही करू लागतं मला ती करू लागतं आजपर्यंत मला काय मदत केली सांगा काय ग? काय केली काय तुम्हाला इतका मोठा प्रश्न मला विचारलाय मदत काय केली तेवढं सांगा काय केली आतापर्यंत मदत एकच मदत केली काय ग? काय बनवती ग खायला ही? मग तिथ माझा हक्क आहे जिला मशीद दाखवतो माझा हक्क नवऱ्याच्या हिसाबानं ती मी मागतोच आणि मला द्यावंच माझा लागेल. पण काहीतरी हक्क असतो हा असतं नवऱ्याच्या की. हातचं कधीतरी खाओ नवऱ्याच्या हातचं हो नवऱ्याच्या हातचं हो तू देता का बनवून मला आता अडकलं नारड्यात अडकलं ते अडकलं नाही मी देऊ शकत तुला काहीच देऊ शकत नाही तुम्ही काहीच नाही सगळं देऊ शकतो ते बनवून खाऊन देऊ शकत नाही. पण चला आज चला बाहेर जाऊया चला का? चला चला आज नाही 2-4 दिवस थांबते जाऊ तुला नेतो मी फिरायला. लय दिवस अडकलंय तुझं मनात माझ्या ते मोकळं करतो तुला जरा बाहेर फिरायचं न्यायचं आहे जरा खायला घालायचं आहे माझ्या लक्षात आलंय सगळं जरा थांब. राहून दे आता जा कामधंदा उरका तर मित्रांनो नवऱ्याच्या नादी लागून मला खायला मिळायचं नाही आणि आपलं केलं तरी तर खायला मिळेल नवरा आमचा कधी हॉटेल शोधायचं हॉटेल कधी गावायचं तोपर्यंत आमचं हॉटेल बंद काम झालेलं असायचं तू काम नाही हॉटेलच्या ऐवजी आम्हीच बंद पडायचो तोवर जाऊ द्या ठेवतो मित्रांनो.